नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी उत्तम असे घरगुती 3 उपाय. त्यातला पहिला उपाय म्हणजे मीठ पाणी, दुसरा आईस पॅक आणि तिसरा म्हणजे नस्य. तर सुरुवात करूया मीठ पाण्यापासून. आता मीठ पाणी म्हणजे काय करायचं आहे? तर आपल्याला मिठाच्या पाण्याच्या द्रावणामध्ये पाय सोडून 5 ते 7 मिनिटासाठी बसायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर साहित्य जे लागणार आहे त्यामध्ये बसण्यासाठी आपल्याला एक लाकडी खुर्ची, त्यानंतर धातूचं भांडं, ॲल्युमिनियमचं भांडं असेल तरी चालतं. त्यानंतर एक स्वच्छ मग भरून दुसरं घेतलेलं पाणी, खडे मीठ 1 वाटी आणि पाणी जे घ्यायचं आहे ते तुम्ही अ, गार पाणी घ्या उन्हाळ्यामध्ये आणि थोडंसं ज्यांना थंडी सहन होत नाही किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला वगैरे होतो, त्यांनी थोडंसं थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये कोमट पाणी घेतलं तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे पाणी कोमट किंवा गार हे ज्याने त्यांनी आपल्या प्रकृतीला जसं सहन होईल किंवा वातावरणानुसार ते पाणी घ्यायला काही हरकत नाही. तर घोट्यापर्यंत पाणी येईल इतपत पाणी घ्यायचंय. त्या पाण्यामध्ये 1 वाटी, छोटी वाटी भरून खडे मीठ टाकायचे. बारीक मीठ नाही, खडे मीठ टाकायचे आणि त्या द्रावणामध्ये पाय सोडून 5 ते 7 मिनिटं आपल्याला बसायचं आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर त्या स्वच्छ पाण्याने आपल्याला एक-एक पाय करून स्वच्छ धुवून साईडला घेतलेल्या एका कॉटनच्या नॅपकिनवर तो पाय पुसून घ्यायचा आहे आणि ते जे पाणी आहे ते टॉयलेटमध्ये फ्लश आउट करायचं आहे. कारण ते पाणी हे आपल्या शरीरातील सगळी घाण त्या पाण्याने खेचलेली असते. ते पाणी खराब झालेलं असतं. त्यामुळे ते पाणी झाडांना घालणे किंवा इतर चांगल्या ठिकाणी अ, टाकणे असं न करता ते पाणी आपल्याला टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आहे. मीठ पाणी केल्याने तुमच्या शरीरातील संपूर्णपणे अतिरिक्त उष्णता आहे ती त्या पाण्यामध्ये खेचली जाते. तुमच्या शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे जे काही निर्माण होणारे सगळे आजार आहेत ते पूर्णपणे मीठ पाणी केल्याने कमी होतात. त्याचबरोबर तळपायांची आगाग जळजळ, तळहातांची आगाग जळजळ, डोळ्यांची आगाग जळजळ, उन्हाळे लागणे म्हणजे एकंदर शरीराचा जो दाह आहे तो मीठ पाण्याने पूर्णपणे कमी होतो. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आणि 3 नाड्या असतात. त्यांचं संतुलन ठेवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील असंतुलन दूर करून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, आपली एनर्जी लेव्हल, आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी सुद्धा अंतर्गत शुद्धीसाठी मीठ पाणी हे अतिशय महत्वाची अशी अ, उपचार पद्धती आहे. त्यामुळे दररोज मीठ पाणी केल्याने तुमचे बरेच आजार किंवा उष्णता पूर्णपणे कमी होऊ शकते. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आईस पॅक. तर आईस पॅक हा आपल्याला लिव्हरवर करायचा आहे. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढायला जी सुरुवात होते त्याचं मूळ स्थान म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा महत्वाचा अवयव लिव्हर. त्यामुळे लिव्हरला थंडावा प्रदान करण्यासाठी आईस पॅक करणं खूप गरजेचं आहे. आईस पॅक कसा करायचा? तर बाजारात विकत आईस पॅक मिळतात. परंतु मी तुम्हाला असं सजेस्ट करेन, की आपल्या फ्रीजमध्ये लावलेला जो बर्फ असतो, त्याचे जे क्यूब्स असतात, ते एक 7 ते 8 क्यूब्स तुम्ही कॉटनच्या रुमालामध्ये जर बांधून उजव्या बाजूला आपल्या लिव्हरवरती एक मुठीच्या आकाराचं उजव्या बाजूला राइट अपर क्वाड्रंटमध्ये आपलं लिव्हर स्थित असतं. त्या लिव्हरवरती 5 मिनिटासाठी आपल्याला उचलत जेवढं तुम्हाला सहन होईल, तेवढं 5 मिनिटासाठी बर्फाने लिव्हर शेकायचं आहे. त्यामुळे काय होईल? तुमच्या लिव्हरमधली उष्णता वाढलेली कमी होईल. तुमचं पित्ताचे सर्व विकार दूर होतील. त्याचबरोबर मनाची एकाग्रता वाढेल. तुमचं चित्त स्थिर होईल आणि जी काही चित्ताची अस्थिरता आहे, मन चंचल होणे, डोक्यामध्ये अतिविचार येणे, या सुद्धा कारणासाठी तुम्ही आईस पॅक करू शकता. अस्वस्थ जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळेसही तुम्ही आईस पॅक करू शकता. तर एवढे महत्वाचं हे आईस पॅक आहे. दिवसातून एकदा तुम्ही करणं किंवा 2दा करणं हे खूप महत्वाचं आहे. मीठ पाणी आणि आईस पॅक ह्या अतिशय 2 महत्वाच्या ट्रीटमेंट आहेत, की ज्यामुळे तुमच्या शरीरातील वाढलेली उष्णता निश्चितपणे कमी होणार आहे. आता त्यासाठी फक्त एक महत्वाची अट आहे, कंडिशन आहे, ती म्हणजे जेवण करण्यापूर्वी पाऊण तास तुमचं मीठ पाणी झालेलं असायला हवं. आईस पॅक सुद्धा पाऊण तासापूर्वी झालेला असायला हवा आणि जेवण केल्यानंतर 2 ते 2.5 तासांनी तुम्ही मीठ पाणी करू शकता किंवा आईस पॅक करू शकता. त्याचं कारण काय, की जेवणानंतर आपला जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो आणि जेवल्या जेवल्या लगोलग जर तुम्ही मीठ पाण्यात बसले किंवा आईस पॅक केला तर तुम्ही लिव्हरला थंड करत आहात. त्यामुळे आपला जठराग्नी मंदावतो आणि बऱ्याच पचनाच्या तक्रारी येण्याची तुम्हाला शक्यता असते. त्यामुळे मीठ पाणी हे जेवणापूर्वी पाऊण तास मीठ पाणी
आणि आईस पॅक हे जेवणापूर्वी पाऊण तास आणि जेवणानंतर 2.5 तासांनी होणं अपेक्षित आहे किंवा ते तसं झालंच पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे नस्य. तर नस्याचं आयुर्वेदामध्ये खूप महत्व सांगितलेलं आहे. नस्य म्हणजे नाकामध्ये तूप सोडणे. दोन्ही नाकपुडीमध्ये 2 थेंब प्रत्येकी आपल्याला रात्री झोपताना ते तूप अ, आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं किंवा देशी गाईचं साजूक तूप जे असतं घरगुती पद्धतीने बनवलेलं, ते तुम्ही नाकामध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब आपल्याला सोडायचं आहे. त्याचं कारण काय, की नासा ही शिरसोद्वारम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं नाक हे आपल्या संपूर्ण शिराचा किंवा मेंदूचा दरवाजा आहे. त्यामुळे आपली मान, आपलं विशुद्धी चक्र, कंठ, घसा, गळा, त्यानंतर चेहरा, हंसचक्र, आज्ञाचक्र, तुमचे डोके, केस, सर्व प्रकारची ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही नाकामध्ये तूप सोडता, त्यावेळेला संपूर्णपणे त्या मानेचा वरचा जो भाग असतो, संपूर्ण मेंदू आतून जो असतो तो स्निग्धता, त्यावेळेला एक प्रकारची स्निग्धता येते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे भरपूर फायदे होतात. जसं की तुमची बुद्धी कुशाग्र होते, तुमच्यामध्ये उत्तम विवेक येतो, तुमचे जे काही सर्दी खोकल्याचे त्रास आहेत, वारंवार ॲलर्जिक त्रास आहेत, ते पूर्णपणे कमी होतात. तुमची त्वचा सुंदर व्हायला, त्वचा उजळायला मदत होते. तर एवढे सगळे फायदे या नस्यमुळे होतात. त्यामुळे नस्य सुद्धा दिवसातून आपल्या दिनचर्येमध्ये आपण रात्री झोपताना एकदा केलं पाहिजे. तर मीठ पाणी, आईस पॅक आणि नस्य ह्या 3 प्रक्रिया जर तुम्ही केल्या, तर पूर्णपणे तुमची शरीरातील उष्णता कमी होते आणि वाढलेल्या उष्णतेमुळे निर्माण होणारे 80% आजार तुमचे कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्हीच विचार करा, औषधं घ्यायची की हे 3 घरगुती उपाय दररोज करायचे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल, तर माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.